माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की दिनांक 1 मे 2026 रोजी पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथे एक अतिशय वाईट घटना घडली होती, ज्यामध्ये 3 वर्षाच्या एका मुलीवर अत्याचार केला आणि तिची हत्या करण्यात आली होती। 2 मे 2026 रोजी यात FIR दाखल झाला आणि तात्काळ आरोपीला अटक करण्यात आली। यामध्ये केवळ 14 दिवसांमध्ये 16 मे 2026 ला पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं। त्यानंतर 28 मे 2026 रोजी माननीय न्यायालयासमोर आरोप निश्चिती झाली। 26 मे 2026 ला पहिली साक्ष नोंदवण्यात आली आणि केवळ 16 दिवसांमध्ये 55 साक्षीदार यांची तपासणी, उलट तपासणी या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या। त्यानंतर 25 जून 2026 सदर आरोपीला त्या ठिकाणी दोषी म्हणून जाहीर केलं। म्हणजे जवळपास घटना घडल्यानंतर 55व्या दिवशी न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं आणि त्यानंतर 29 जून म्हणजे आज आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा ही न्यायालयाने दिलेली आहे। केवळ 29 दिवसामध्ये 55 साक्षीदार तपासून सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन या ठिकाणी ही फाशीची शिक्षा झाली आहे। या निमित्ताने न्यायालयाचे विशेष आभार मानतो। याचं कारण चार्जशीट दाखल करेपर्यंत टाइमलाईन ही पोलिसांच्या हातात असते, पण त्यानंतर ती मुख्यत्वे करून न्यायालयाच्या हातात असते। या प्रकरणामध्ये न्यायमूर्ती SR साळुंखे यांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी आपल्या सुट्ट्या देखील रद्द केल्या आणि कंटिन्युअस सुनावणी या विषयाची घेतली। खरं म्हणजे अशा प्रकारच्या नराधमांवर आपल्याला जर कारवाई करायची असेल आणि त्याचा जरब बसवायचा असेल तर वेळेत न्याय मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि निश्चितपणे मला असं वाटतं की या संदर्भात न्यायालयाने स्वतः एक नवीन उदाहरण हे आपल्या पुढे मांडलेलं आहे। मी पुणे ग्रामीणचे SP संदीप सिंग गिल आणि त्यांच्या अधीनस्थ जेवढे अधिकारी यामध्ये काम करत होते, कर्मचारी काम करत होते, त्यांचे अभिनंदन करीन, कारण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पुरावा जमा केला आणि सगळे पुरावे योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी ॲप्रिशिएट झाले। त्यामुळे फाशी देण्याकरता केस हॅज टू बी प्रूव्हन बियॉन्ड डाऊट, त्या पद्धतीनं बियॉन्ड डाऊट या ठिकाणी या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर आपण ती केस प्रूव्ह करू शकलो। विशेष सरकारी वकील श्री अजय मिसर यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं या केसमध्ये कारवाई केली आणि त्यातून एक नवीन बेंचमार्क तयार झालेला आहे। खरं म्हणजे अशा घटना घटू नये हीच आपली प्रत्येकाची इच्छा आहे, पण दुर्दैवाने समाजामध्ये ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती कधी ना कधी डोकं वर काढतात। त्यामुळे आता या केसमुळे आपल्याला एक अनुभव आलेला आहे की जर वेगाने काम करायचं ठरवलं तर अशा नराधमांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे 2 महिन्याच्या आत 59 दिवसांमध्ये देखील फाशीपर्यंत पोचवता येतं। आणि म्हणून मी न्यायालय, प्रॉसिक्युशन, आपले वकील, आपले पोलीस या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि जे पीडित आहेत त्या पीडितांचे जे काही पालक आहेत, छोटीशी मुलगी होती, पण त्यांच्या पालकांचं दुःख जर आपण कमी करू शकत नाही
पण निश्चितपणे त्यांनाही या गोष्टीचं समाधान असेल की अशा प्रकारच्या नराधमाला तिहेरी फाशीची शिक्षा ही न्यायालयाने या ठिकाणी दिलेली आहे आणि पुढेही अशाच पद्धतीनं वेगानं काम करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत.